आज आपण बनवतोय कोकाची भाजी। चवीला तर ही एक नंबर लागते। तुम्ही कधी खाल्ली का नाही मला कमेंट करून सांगा आणि तुमच्या भागात या भाजीला काय म्हणतात तेही कमेंट करा। ही भाजी आमच्या घरातील माझ्या सगळ्यात मोठ्या सासूबाई बनवणार आहेत। तर कोकामधून जी फुलं निघतात त्या फुलांमधून आपल्याला पराग बाजूला काढून टाकायचा आहे, म्हणजे भाजी कडवट होणार नाही। आणि शेवटी जो कोवळा कोका राहतो त्याला बारीक बारीक चिरून घ्यायचा। आता रात्रभर याला पाण्यामध्ये भिजत ठेवायचं, म्हणजे यात असलेला चिकटपणा पूर्णपणे निघून जातो। त्यानंतर दुसऱ्या दिवशी याला 1-2 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं। एका पातेल्यात ही फुलं थोडंसं पाणी आणि मीठ घालून 10 ते 15 मिनिटे शिजवून घ्यायचं। याला थंड झालं की घट्ट पिळून घ्यायचं। त्यानंतर यात कारळं, सुक्क खोबरं आणि तीळ यांचा बनवलेला कूट घालायचा। थोडासा शेंगदाण्याचा कूट सुद्धा घातला आणि आता शेवटी घरी बनवलेलं काळं तिखट घालून सगळं छान मिक्स करून घेतलं। फोडणीमध्ये जिरं, थोडासा ओवा, ठेचलेला लसूण, बारीक चिरलेला कांदा घालायचा। सगळं छान परतून झालं की घालायची फुलं आणि चांगलं 3-4 मिनिटे परतून घ्यायचं। तयार झाली आपली मस्त अशी